धुळे शहरासह जिल्हा आणि संपूर्ण खानदेशातून पुण्याकडे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच विविध कामांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची गरज लक्षात घेऊन धुळे पुणे धुळे स्वतंत्र रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी मी धुळेकर संघटनेतर्फे करण्यात आली। याबाबत संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आले। धुळे जिल्ह्यासह नंदुरबार जिल्हा तसेच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर, पारोळा व परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि वैद्यकीय उपचारासाठी जाणारे नागरिक मोठ्या संख्येने पुण्याला ये-जा करत असतात। सध्या या प्रवाशांना प्रामुख्याने बस अथवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो। हा प्रवास अनेक सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय। धुळे व नरडाणा औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षात उद्योगांची संख्या वाढली आहे। त्यामुळे उद्योग व्यवसायाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व इतर प्रवाशांचीही पुण्याकडे ये-जा वाढली आहे। या पार्श्वभूमीवर धुळे ते पुणे थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांसोबत औद्योगिक क्षेत्रालाही त्याचा मोठा फायदा होईल असा दावा संघटनेने केला आहे। धुळे शहर व धुळे तालुक्यातून तसेच पारोळा, अंमळनेर, शिरपूर, साक्री या भागातून दररोज हजारो लोकच्या संख्येने लोक पुण्याला प्रवास करतात आणि पुण्याहूनही तितक्याच संख्येने लोक धुळ्याला येतात। यासाठी धुळे व पुणे धुळे ही रेल्वे चालू होणे खूप गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही आज मी धुळेकर संघटनेतर्फे धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांना भेटून निवेदन दिले आहे की ही रेल्वे सुरू होणे खूप गरजेचं आहे व त्यासाठी कारण की ते जर रेल्वे सुरू झाली तर लोकांना खूप सोयीचं होईल आणि व्यापारही वाढेल। शिक्षणासाठी पण प्रत्येक घरातून लोक पुण्याला जातात, मुलं जातात शिकायला, तर अशा वेळी व्यापारी, वैद्यकीय कारणाने पण लोक जातात। तर अनुप भैयांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर धुळे पुणे व पुणे धुळे ही रेल्वे सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करतील। त्यांचा प्रयत्न चालू आहे असं त्यांनी आश्वासन दिले आहे।